नमस्कार, मी अपर्णा. असं स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे बेडेकर चकली भाजणी या पिठापासून चकल्या कशा करायच्या याची रेसिपी. या चकल्या बनवताना आपल्याला काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा ह्या चकल्या कशा तयार होतात हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही चकली भाजणी करून मी पहिल्यांदाच चकल्या बनवते आणि मला जो काही अनुभव आलाय तो मी तुमच्याशी शेअर करते. तर ही आहे बेडेकरची चकली भाजणी. हे रेडीमेड पीठ आहे. हे वापरून आपण अगदी इन्स्टंट चकली बनवू शकतो. ह्या पिठामध्ये मसाले, मीठ आधीच टाकलेला आहे. आपल्याला वरून टाकायचं नाही. आपल्याला फक्त यामध्ये तेल आणि पाणी एवढंच टाकायचं आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण अर्धा किलो भाजणीचं पीठ घेतलंय. तर यासाठी अर्धा लिटर एवढं पाणी लागेल. आता एक भांडं गॅसवरती ठेवून गॅस लावून घेऊ आणि आपण अर्धा किलो भाजणीचं पीठ घेतलंय तर त्यासाठी अर्धा लिटर पाणी लागेल. तर इथे आपण ह्या मेजरमेंट ग्लासने 500 मिली म्हणजेच अर्धा लिटर एवढं पाणी घेतलंय. आता हे पाणी भांड्यात टाकून घेऊ आणि पाण्याला छान उकळी येईपर्यंत गरम करूयात. आता एका परातामध्ये हे पीठ काढून घेऊ. चकली भाजणीचं पीठ मी हे चाळून घेते. हे पीठ तसं बघितलं तर चाळून घ्यायची गरज नाही, कारण ह्या पिठामध्ये तीळ, ओवा आहे तर तो चाळणीवरच राहील. पण पिठाची खात्री करून घेण्यासाठी इथे आपण हे पीठ चाळून घ्यायचं, म्हणजे पीठ हे चांगलं आहे की नाही ते कळेल. तसं पण ह्या पिठाच्या पॅकेटवर हे पीठ आपण किती दिवस वापरू शकतो हे मेन्शन केलेलंच असतं. पण असं चाळून घेतलं तर मनात शंका राहत नाही. आणि इथे आपण पीठ चाळून घेतलंय आणि सांगितल्याप्रमाणे चाळणीवर तीळ आणि ओवा आहे तर मग हे असं थोडंसं निवडून बघून मग ते पिठात टाकावं. तर यामध्ये काही नाही, अगदी छान पीठ आहे. तर आपण अशा प्रकारे पीठ चांगलं आहे की नाही हे बघून घेतलंय आणि हे चाळणीतील तीळ, ओवा हे या पिठात टाकून घेतलंय. आता आपण जे पाणी उकळत ठेवलेले त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर अर्धा किलो पिठासाठी 40 ते 45 मिली एवढंच तेल लागेल. तर इथे आपण हा चमचा घेतलाय. तर ह्या मेजरमेंट चमच्याने 30 मिलीचा आहे. तर ह्या चमच्याने आपण 1.5 चमचा एवढं तेल टाकून घेऊ. म्हणजेच आपण इथे 45 मिली इतकं तेल टाकून घेतलंय. तेल टाकताना प्रमाणशीर टाकावं. जास्त जर का प्रमाण झालं तर चकल्या बिघडू शकतात आणि अगदी कमी टाकलं तर चकल्या कडक होऊ शकतात. म्हणून तेल हे जे प्रमाण दिलंय तेवढंच टाकून घ्यावं. आणि इथे पाण्याला छान उकळी आले. आता गॅसची फ्लेम कमी करून घेऊ आणि हे पीठ ह्या पाण्यात टाकून घेऊ. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. मिक्स झालं की गॅस बंद करू. आणि तुम्ही बघू शकता आपण चकलीच्या पिठाची उकड कशा प्रकारे घेतले. आता हे पीठ आपण 5 मिनिटं झाकून ठेवू. त्यानंतर हे पीठ आपण परातामध्ये काढून घेऊ. आपण सर्व पीठ परातामध्ये काढून घेतलंय. आता ह्याच भांड्यात थोडंसं पाणी घेऊ आणि हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊ. तर लागेल तसं पाण्याचा हात घेऊन पीठ छान मळून घेऊ. जसं आपण भाकरीसाठी पीठ मळतोय अगदी तसंच हे पीठ मळून घ्यायचं. तर हे बघा, इथे आपण पीठ हे अशा पद्धतीने मळून घेतले. तर हे बघा, तुम्ही पीठ बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं. आता आपण चकल्या तळून घेऊ. तर इथे आपण चकल्या तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतले. त्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल हे छान गरम झालं पाहिजे. आता हे पीठ आपण चकलीच्या भांड्यात टाकून घेऊ. इथे आपण ह्या भांड्याला आतून तेल वगैरे लावलेलं नाही. तेल नाही लावलं तरी पीठ काही भांड्याला चिटकत वगैरे नाही. मी इथे तेल वगैरे लावलेलं नाही. आता थोडं पीठ घेऊन ते पुन्हा थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं.
हवं तर थोडंसं पाण्याचा हात लावायचा, म्हणजे चकल्या छान पडतात, अजिबात तुटत नाहीत. अगदी हाताने सुद्धा उचलून टाकू शकतो, इतक्या छान होतात. आता एका ताटामध्ये छान चकल्या तयार करून घेऊ. आणि असं चकली आपण तयार करून घेतल्यावर जे चकलीचं शेवटचं टोक आहे ते व्यवस्थित चिटकवून घ्यायचं, म्हणजे चकली आपण तेलात सोडली तर ती सुटत नाही, व्यवस्थित राहते. आणि इथे आपण 4 चकल्या तयार करून घेतल्यात. इथे आपण आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय की नाही ते चेक करू. तर छोटासा तुकडा हा तेलात टाकून घेऊ. तर इथे तेल छान गरम झालंय. तेलात चकलीचा तुकडा टाकताच तो वरती आलाय. तर असं तेल गरम व्हायला पाहिजे. आता चकल्या टाकून घेऊ. तर हे बघा, पीठ छान मळलं गेलं तर हाताने उचलून चकल्या टाकू शकतो, त्या अजिबात तुटत वगैरे नाहीत. पण तेलात चकल्या सोडताना तेल हातावर उडण्याची वगैरे भीती असते, त्यामुळे चकल्या अशा कळतीवर घेऊन मग तेलात सोडाव्यात, म्हणजे तेल उडून भाजण्याची भीती नसते. चकल्या तेलात सोडल्यावर लगेच त्यांना चमच्याने हलवू नयेत. चकली तेलात सोडल्यावर लगेच तेलात भरपूर बुडबुडे येतात. ते बुडबुडे कमी झाल्यावरच त्या झाऱ्याने पलटी करून घ्यायच्या, म्हणजे चकल्या तुटत तर नाहीतच पण छान तळून कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. आणि इथे तुम्ही बघू शकता बुडबुडे कमी झालेत. आता झाऱ्याने पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान तळून घेऊ. तोपर्यंत आपण दुसऱ्या चकल्या पाडून घेऊ. अशा पद्धतीने बनवलेल्या चकल्या खूप कमी वेळात तयार होतात. ज्यांना ऑफिसमुळे वेळ नसतो किंवा ज्यांना भाजणी करायला वेळ मिळत नाही, त्यांना ह्या अशा इन्स्टंट भाजणी पिठाच्या चकल्या केल्या तर त्या तेवढ्याच चविष्ट आणि छान होतात, त्याही कमीत कमी वेळात. या एवढ्या पिठापासून मीडियम आकारातील 35 ते 40 चकल्या होतील. चकल्या कमी जास्त होणं हे त्यांच्या साईजवर अवलंबून आहे. इथे चकल्या छान तळून झाल्यात, काढून घेऊ. तर चकल्या ह्या आपण टिश्यू पेपरवर काढू, म्हणजे चकलीत एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल आणि तेलकट राहणार नाहीत. तर ह्याच पद्धतीने आपण सर्व चकल्या बनवून घेऊ. मी या अगोदर अशा तयार मिळणाऱ्या पिठापासून कधीच चकल्या बनवल्या नव्हत्या. घरी भाजणी करून त्यापासूनच चकल्या बनवते आणि घरात सर्वांच्या आवडीचा पदार्थ हा भाजणी चकलीच जास्त असते, त्यामुळे ती त्या पद्धतीनेच केली जाते. तर चकलीची भाजणी कशी करायची, तसेच घरगुती भाजणीची चकली कशी करायची याचे व्हिडिओ या अगोदर आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की बघा आणि त्याप्रमाणे करा. चकल्या खूपच छान होतात. मी ह्या चकल्या ज्यांना खरंच हे सर्व करायला पुरेसा वेळ नसतो पण बनवायचं असतं, त्यांच्यासाठी तयार पिठापासून चकल्या कशा करायच्या हा रेसिपी व्हिडिओ शेअर केला आहे. आणि ज्यांना भाजणी आपली घरात भाजणी करून भरपूर अशा चकल्या करायच्या असतात, तर आपल्या चॅनलवरती भाजणी कशी करायची याचा डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. आणि चकल्या भाजणीच्या चकल्या कशा करायचा हा सुद्धा व्हिडिओ आहे, तर ते सुद्धा तुम्ही बघा. तिथे तुम्हाला पीठ कसं तयार करून घ्यायचं ह्याचं सगळी माहिती आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा. तर तुम्हाला दाखवते की आपल्या चकल्या ह्या कशा प्रकारे तयार झाल्यात, तोडून बघूयात. तर हे बघा, तर तोडतानाच कळतात की आपल्या चकल्या ह्या खूपच छान झाल्यात, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत, आवाजावरूनच कळतं. तर ही रेसिपी नक्की करून बघा. वेळ तर कमी लागेलच पण चकल्या सुद्धा छान होतील. आणि तुम्ही बनवलेल्या चकल्या ह्या कशा झाल्यात हे कमेंट करून नक्की सांगा. मी ह्या चकल्या पहिल्यांदाच केल्या आणि खूप छान झाल्या, म्हणून हा रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करावासा वाटला. तर नक्की करून बघा. तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.